यांनाही आत्ताच जायचं होतं. मेणबत्ती घेऊन ये. संपलीये, शोधते. अरे बापरे, आता ही बाई अजूनच टेन्शन घेणार. हो ना. खबरदार त्याला घरात घ्याल तर थांबू दे तिथेच. अजिबात आत येऊ देऊ नका त्याला. भटक म्हणावं काय भटकायचंय ते मित्रांबरोबर. घरातल्यांची काय नातं आहे का नाही तुझं? हे काय आणि ही काय पद्धत आहे तुझी बूट ठेवायची? हे सगळं बॅग आणि सगळं जागच्या जागी हवाय मला. नालायक नाचवतोय नुसता. जाग्यावर नाही ठेवता येत एक वस्तू. घरामध्ये पाहुणे आले, सगळे घरातले चिंता करतायत, पण ह्याला काय त्याचं वैताग नुसता. अरे आता बघतोयस काय? जा ना हात पाय तोंड धुवून घे. काय करू या मुलाचं मी आता? अरे इतका वेळ काय करतोयस तू? बाहेर ये. अरे एवढ्या रात्री काय धुत बसलेस तू? काय आता उद्या सकाळी कॅम्पला जायचंय तुला? अहो ऐकलत का तुम्ही? वहिनींचा आवाज जरा जास्तच तापलाय. तुझं डोकं फिरलंय का रे? ते मुंबईहून डॉक्टर करंदीकर काका काकू आलेत आणि घरी हा तमाशा. ते बिचारे तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेत आणि तुझा पत्ता नाही. अहो तुम्ही काही बोलणार आहात का तोंडाला कुलूप लावून बसणार आहात? तुमच्या दोघांची बोलण्यात काही अर्थच नाही. या आता जेवायला वाढते. अपर्णा, हा, चल त्याला आत्ताच गिफ्ट देऊन टाकू. आत्ता कुठे? अरे सकाळी देऊ ना. अगं सकाळी तो कॅम्पला चाललाय. अरे आत्ताच देऊन टाकू म्हणजे वहिनींनाही जरा शांत करता येईल. कुठे ठेवलंस बॅट बॉल? समोर आहे बघ. हैराण हैराण झाले मी. 2 वर्षानंतर 10वी आहे, लक्षात आहे ना? का शाळा सोडून उणगेगिरी करायची तुला? तुझ्या ना टीचरशीच बोलणार आहे मी आता. अभ्यासापेक्षा दुसऱ्याच ऍक्टिव्हिटी महत्वाच्या यांना. मिळालं? हा हा, दे. हे धर. जेव आता. चल. आणि एकदाही मनात नाही करे आलं की आई घरी खूप वाट पाहत असेल म्हणून? कशी रे तुम्ही बघ सत्य आहे. आणि आता तू मला सांग, तुला कॅम्पला जायचंय म्हणजे तुझी सगळी तयारी मलाच करावी लागणार. कारण तुझी बॅग भरा, तुझे कपडे भरा, या सगळ्याला तुझी आईच पाहिजे ना रे तुला. आणि मोहित, आधीच सांगून ठेवते मी, तुझ्या कॅम्प बरोबर कोण कोण मुले जाणार आहेत मला आत्ताच सांगून ठेव. सगळ्यांची नावं मला पाहिजेत. ठेव आता. अरे घास 36 वेळा चावून खाल्ला तर अन्न पचतं. अरे राजा मोहित, कधी मोठा होणार रे तू? आणि इकडे जा तिकडे जा असा फालतूपणा. काय रे समीर, एकदम सकाळी सकाळी बाहेर पडलात? हां, हो, जस्ट फिरायला. चला या ना, मी आलोच. हो. अरे या झाला का मॉर्निंग वॉक? हो. अपर्णा, अगं मोहित तुम्हाला क्रॉस नाही ना का झाला? नाही, आज सकाळीच कॅम्पला गेलाय ना म्हणून विचारलं. या तुम्ही या ना आत. आणि अपर्णा, तू किचन मध्येच ये ग. ये. रात्री 11:30 वाजता हा मुलगा घरी आला आणि आल्या आल्या 6 वाजताच कराटे कॅम्पला जायचं म्हणाला. काय बोलणार सांग? असा झापलाय मी त्याला. नाकी न आणतात ग ही मुलं. कधी कधी तर वाटतं ना, गेल्या जन्मीचं कर्ज वसूल करायला पुन्हा हे आपल्या पोटी जन्म घेतात. तुला नाही वाटत? हं? घे. म्हणजे बघ ना, 9 महिने यांना पोटात सांभाळा, त्यानंतर मग तळ हाताच्या फोडासारखं जपा. मग त्यांचं लग्न, शिक्षण, सेटलमेंट, मुलं, मग त्यांची मुलं. चक्र थांबतच नाही हे. अर्थात हे सगळं वाटतं मोठं गोड. मला जर कोणी विचारलं की जगातलं सगळ्यात हलकं ओझं कोणतं, तर मी लगेच सांगेन तान्ह्या बाळाचं. कोणी विचारलं सगळ्यात गोड कष्ट कोणते,
मूल वाढवण्याचे. यातच तर जगण्याचं सार असतं. हो की नाही ग? हा वहिनी बसा ना. बर बाबा, बसले. वहिनी, मोहितचे काही फोटो बिटो दाखवा ना. फोटो? अरे हा नाही पाहिलास? नाही, पेंटिंग बद्दल नाही, फोटो बद्दल विचारतोय. अरे विसरलात ना? नाहीच आणलात ना शर्माजींकडनं अल्बम? मोबाईलवर असतील तरी चालतील. हे बाबा, मला नाही त्या मोबाईलवरनं फोटो बिटो काढता येत. मग समीर, हा, आजचा काय प्लॅन आहे तुमचा? काही नाही, दिवसभर घरीच. म्हटलं मोहितच्या फ्युचर बद्दल जरा डिस्कस करू. सदाभाऊ, आम्ही दोघांनी ठरवलंय मोहितला पुढच्या वर्षी मुंबईलाच घेऊन जायचं. अरे नाही नाही, कशाला? तो बरं जाईल आम्हाला सोडून. आणि त्याच्याशिवाय आम्ही कसे राहू? सवय करून घ्या ना. हं? त्याच्याशिवाय राहायची सवय करून घ्या. कमालच करतायत. नाही, तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय मी वहिनी. अरे पण आम्ही दोघे एकटेच करू काय? आज करताय तेच. अरे पण आम्ही दोघे नाही आहोत, तिघे आहोत ना. दोघेच तर आहात वहिनी, तुम्ही आणि सदाभाऊ, हो की नाही? आणि तुम्ही दोघं जर एकमेकांबरोबर असाल तर तुम्ही एकटे कसे व्हाल? डॉक्टरांना आज माझी चेष्टा करायची लहर आलेली दिसतीये. मी आपली किचन मध्ये जाते. कामाचा हा एवढा राडा पडलेला आहे. थांबा वहिनी, हं? आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही दोघांनी पाहिलंय. काल रात्री इथे इथे या रिकाम्या खुर्चीशी तुम्ही एकट्याच. वहिनी, मोहित नावाची कुणीही व्यक्ती अस्तित्वातच नसताना त्याचा ध्यानीमनी विचार करणं बरोबर नाहीये. या जगामध्ये अशी कितीतरी कपल्स आहेत ज्यांना मूल होत नाही. आणि हे सगळं कशासाठी वहिनी? काल इथे तुम्ही माझ्याशी सायकोलॉजीच्या गप्पा मारत होता आणि आज तुम्ही स्वतःचे केस झाला हे तुमच्या लक्षातच आलं नाही. वहिनी, मोहित अस्तित्वात नाही. ही डज नॉट एक्झिस्ट. या घरात, बाहेर, या जगामध्ये कुठेही मोहित नावाच्या कुठल्याही व्यक्तीनं कधी जन्मच घेतला नाही. आणि ही वस्तुस्थिती तुम्ही ऍक्सेप्ट करायला हवी. त्यापेक्षा एखाद्या गोड बाळाला दत्तक घ्या, त्यालाच मोहित म्हणा आणि गप्प बस. समीर, शालू,